आता मंडळी आज बाप्पाचे आगमन झालेले आहे, तर त्यांचा लाडका आवडता असा आपण नैवेद्य बनवणार आहोत. सारण बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचं, त्यामध्ये खोवलेला 1 वाटी नारळ घालायचा, 1 वाटी गूळ घालायचं. त्यानंतर त्यामध्येच आपल्याला 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं, त्यामुळे सारण अगदी खव्यासारखं लागतं. त्यानंतर सारण बनवून झाल्यानंतर शेवटी सगळ्यात वेलची पावडर घालायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचे. पाणी उकळलं की त्यामध्ये 1 चमचा दूध घालायचे, 1 चमचा तूप घालायचे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि 15 ते 20 मिनिटांसाठी एक वाफ द्यायची याला. त्यानंतर पीठ आपल्याला छान मऊसर असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर पिठामधला एक गोळा घ्यायचा आणि मोदकाच्या साच्याला आपल्याला इथे तूप लावून घ्यायचं आणि एक गोळा यामध्ये घालायचा आणि सर्व बाजूनी प्रेस करत करत याची पारी बनवून घ्यायची. पारी तयार झाली की यामध्ये आपल्याला 1 चमचा सारण घालायचं, वरच्या साईडने थोडंसं पीठ लावून एकसारखं करून घ्यायचं आणि तयार झालेले मोदक आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी या ठिकाणी वाफवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त असे पांढरे शुभ्र उकडीचे मोदक तयार झाले. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.